वाढवण बंदर प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगत खोल जल बंदरांपैकी एक आहे. फडणवीस शिंदे सरकारच्या नेतृत्वाखालील हा महत्वाकांक्षी प्रकल्प सागरी व्यापार, दळणवळण आणि प्रादेशिक आर्थिक विकासामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. अनेक भारतीय बंदरे मोठ्या जहाजांना सामावून घेण्यासाठी सतत ड्रेजिंगवर अवलंबून असतात. त्यामुळे खर्च आणि अकार्यक्षमता वाढते. वाढवण बंदर त्याच्या नैसर्गिक खोलीमुळे अनोखे आहे, ज्यामुळे ड्रेजिंगची गरज कमी होते. जेएनपीटी सारख्या इतर बंदरांच्या विपरीत, जे मोठ्या जहाजांना डॉकिंगसाठी भरतीच्या विंडोवर अवलंबून असतात. वाढवणची रचना अनोखी असून त्याच्या काही वैशिष्ट्यांमुळे भारताच्या व्यापार क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ एक धोरणात्मक केंद्र ठरत आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर डहाणूजवळ गुजरात सीमेजवळ वसलेले वाढवण पोर्टला समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर आणि मल्टीमॉडल महामार्गांसह प्रमुख वाहतूक कॉरिडॉरच्या सानिध्याचा फायदा होतो. या पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र, गुजरात आणि त्यापुढील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी वाढते. तसेच उत्तर आणि दक्षिण भारतात मालाची कार्यक्षम वाहतूक निश्चित होते. वाढवणचं स्थान हे निर्णायक आहे, त्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होते. उद्योगांना स्पर्धात्मक गती मिळते. उत्पादन, कृषी आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची सुद्धा अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय आर्थिक वाढीवर एक लहरी प्रभाव निर्माण होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक परीक्षेत बदलणे, नोकऱ्या निर्माण करणे आणि आसपासच्या समुदायांसाठी आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. वाढवण बंदर प्रकल्पाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची टिकाऊपणाची बांधिलकी. बंदराच्या ऑफशोर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 10 ते 15 किलोमीटर लांबीच्या ब्रेकवॉटरचा समावेश आहे, ज्यामुळे पर्यावरणीय व्यत्यय कमी करून प्रतिकूल हवामानापासून संरक्षण होतं. नैसर्गिक खोलीमुळे आवश्यक असलेल्या ड्रेजिंगचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे सागरी वनस्पती आणि जीवजंतूंवर पर्यावरणीय प्रभाव मर्यादित होतो. या प्रकल्प विकासातून इको फ्रेंडली ड्रेजिंग पद्धती आणि खारफुटी संवर्धन उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. कार्गो हाताळणीसाठी सागरी जीव संरक्षण उपाय आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान हे प्रकल्पाच्या रचनेचे अविभाज्य घटक आहेत. हे निश्चित करते की बंदर आर्थिक विकासाला चालना देत असताना ते पर्यावरणाच्या दृष्टीनेही जबाबदार राहते.